साठी उभे राहिले. एक नंबर. हा बाबा. एक नंबर. भिवंडी महानगरपालिका की महासभा में समाजवादी पार्टी के विधायक रईस शेख के विधानसभा में दिए गए कथित भ्रष्टाचार संबंधित बयानों पर जोरदार राजनीतिक टकराव देखने को मिला। भाजपा पार्षद एडवोकेट वैभव भोई ने इस रईस खान के खिलाफ निंदा प्रस्तावित रखते हुए आरोपों को तथ्यहीन बताया। उनका कहना था कि महानगरपालिका की बजट पूरी तरह नियमों के अनुसार तैयार होता है और नियमित ऑडिट के कारण ही केंद्र सरकार से 15वें वित्त आयोग के तहत 156 करोड़ रुपए की सहायता मिलती है। वहीं कांग्रेस पार्षद प्रशांत लाड ने भाजपा के आरोपों पर विरोध करते हुए कहा है कि विधायक रईस शेख ने शहर के विकास के लिए पर्याप्त निधि उपलब्ध कराई है और निगम की कमियों को उठाना उनका अधिकार है। दोनों पक्षों के बीच तीखी नोकझोंक और नारेबाजी से सदन में कुछ देर तक हंगामे का माहौल बना रहा। बघा, या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार रईस शेख साहेबांनी एक खूपच चुकीची माहिती आपल्या महानगरपालिकेच्या बजेट संदर्भात सादर केली, प्रस्तुत केली. त्यांनी सांगितलं का आपला जो बजेट आहे तो जवळजवळ 1100 कोटीचा आहे, जो फुगीर दाखवलेला आहे. प्रत्यक्षात जर तुम्ही पाहिलं तर बजेट 4 गोष्टीवरती येतं. त्या संदर्भात पूर्ण डिटेल मी महासभेत पुढे मांडले. भांडवली खर्च, मागचा आपला बॅलन्स, कॅपिटल इन्कम आणि जो आपल्याला पुढे जे आपल्या लायबिलिटी आहेत या आधारे आपला बजेट बनतो. तर या चौघांची जर टोटल मारली तर ती 1100 करोड होती. त्यांचं म्हणणं होतं तर फक्त भांडवली खर्च जो आहे 600 करोड तेवढाच बजेट यायला पाहिजे, पण बजेट तसा नसतो. त्यांनी चुकीची माहिती दिली. त्यांनी एकट्याने निषेध नोंदवून काय होत नाही. ज्याच्या पक्षाचा जो अजेंडा असतो तो पुढे घेऊन जातो. पण रईस शेख जरा आमच्या पूर्ण भिवंडी शहराच्या पूर्व विभागामध्ये जर 2000-3000 कोटी आणून जेव्हा विकासाचं काम करतात तेव्हा त्यांचं नावाचं जिंदाबादगिरी का नाही करत. आणि आज जर त्यांनी चांगलं काम केलं आणि इथं जर तुमची कमतरता आपल्या महापालिकेची जर विधानसभेमध्ये जो आवाज उठवला रईस शेख साहेबांनी, जर ते चांगलं काम करून त्याच्यातलं काही चांगलं घडत असेल, यांना जर ते कळत नसेल तर मी त्या नगरसेवकाचा निषेध केला या महासभेमध्ये. कारण की हा उत्तर देणं गरजेचं आहे. जो तो उठेल आणि कुठलाही माणूस उठेल आणि जर आपल्या लोकप्रतिनिधीचा असा अपमान करेल तर हा नगरसेवक आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही केलेल्या त्या नगरसेवकाचा निषेध केलाय आणि आमदारांनी जे केलेलं काम आहे त्याच नगरसेवकांनी अर्धा एक तासानंतर सांगितलं स्वतःच्या या मिनिट्स मध्ये आहे. त्याच नगरसेवकांनी सांगितलं दोन्ही आमदार चांगले काम करतात. याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही माहिती घेत नाही, तोंडामध्ये येईल ते त्याचा निषेध करतात. जेव्हा विकास केलं त्या टायमाला विकासाची गोष्ट करू आणि जेव्हा विनाश काय होईल त्या दिवशी आम्ही विनाशाची गोष्ट करू. पण आज विकास झालाय म्हणून आमचा विकास पुरुष सक्षम आहे. माननीय रईस कासम शेख साहेब आमचे सक्षम आमदार आहेत आणि ते विधानसभेमध्ये जे आवाज उठून काम अख्ख्या भिवंडी शहराचा पुन्हा करून घेत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.